ते आपण सुरू केले. प्रदूषित पाणी समुद्रात सुटत होते. मुंबई प्रदूषण वाढवण्याचं काम या पूर्वीच्या लोकांनी केलं. मिठी नदीमध्ये त्यांना आपल्याला हद्दपार करायचंय ना. मुंबईला विकास पाहिजे ना. मुंबईमध्ये आज जे प्रकल्प आपण 3.5 वर्षात केले, इतिहासामध्ये मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष आणि आता देवेंद्रजीचं 1 वर्ष म्हणून 3.5 वर्ष या मुंबईचा कायदा पालन आपण करतो. बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना बंद केला, मेट्रोला स्थगिती दिली, ते सगळं मेट्रोची कामं सुरू केली. कारशेडला स्थगिती दिली, कारशेडची कामं आपण सुरू केली. महालक्ष्मी रेस्कोची 125 एकर जागा आपण केली. तिथं मोठं सेंट्रल पार्क आपण 300 एकराचं करतो. हे मुंबईकरांसाठी आपण करतोय. मुंबईची वेस्टर्नची ट्रॅफिक कमी करण्यासाठी 15 वर्षामध्ये फायनल पर्यंत सीलिंग करतोय. वर्षापर्यंत काम सुरू झालं आणि मग मुंबईची ट्रॅफिक कमी झाली पाहिजे यासाठी हे सगळं आपलं प्लॅनिंग चालू आणि काम सुरू आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी मुंबई ही रिडेव्हलपमेंट पुनर्विकास पण मिळते. पुनर्विकास करण्याचे सारे अरे मामा अरे सारे प्रयत्न पुनर्विकासाला विरोध करतात. स्वतः बंगल्यावर बंगले बांधतात आणि झोपडपट्टीच्या माणसाने काय अशा त्याच ठिकाणी तडफडत काय. अरे पुनर्विकास होऊ नये म्हणून तुम्ही जे प्रयत्न करता खरं म्हणजे तुम्हाला मुंबईकरांची चिंता, मुंबईची चिंता नाहीये, स्वतःच्या स्वार्थाची चिंता. मुंबई खतरे में म्हणता, मुंबई महाराष्ट्रामधून तोडणार म्हणता. मी सांगतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करू शकत. आणि या ठिकाणी नेहमीचा निवडणूक आली की मुंबईकर मराठी माणसाचा खोटा उतना महापिशीच्या प्रेसिडेंट जागृत. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला कोणामुळे. वसई विरार नाला सोपारा तिकडे बदलापूर कोणामुळे गेला. कोण डेव्हलपर आहे, कोणी रखडवले प्रकल्प. मला अभिमान आहे मी मुख्यमंत्री असताना रमाबाई आंबेडकर नगरचं 17,000